कर्तृत्वाची लढाई, नेतृत्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकाचं पूर्वार्ध, एक षटकाचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार, खांबा प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान थरार पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आपल्याला प्रवेश पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंड वरती सागर लोखंडे. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका अप्रतिम आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी फलंदाजच्या बॅटमधून येतात अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेला तोफेचा गोळा. 4. पोरांनी बसायचं नाही आणि स्टेज वरती थोडीशी शांतता इथे ठेवायची आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सागर लोखंडेचा तडाखा पाहायला मिळतो. चेंडू सीमा पार, 4 धाब्यांसाठी आलेला सागर ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. वेगवान चेंडू होता मात्र आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम दी बॉडी. बॉलची पिचिंग होती. अशा परिस्थितीमध्ये हा व्हाईट बॉल पाहायला मिळेल. टीमची टोटल 5 आपल्याला पाहायला मिळेल. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन असं म्हटलं जातं. फुकट ती पौष्टिक, अगदी त्याप्रमाणे इथे आपण पाहतोय. फुकट ती पौष्टिक अगदी त्याप्रमाणे इथे आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि एका षटकाची मॅच आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल. एकंदरीत 2 चेंडूंसाठी कंप्लीट झालंय. 5 धावा. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. लीव करायचा प्रयत्न होता आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलेलं आहे या डिसिजनला. विनंती असेल अंपायरला, टिंबी सरांना विनंती असेल आपण लवकरात लवकर या. आणि इथे कोणीच थांबणार नाही, फक्त अंपायर थांबतील. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. लीगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे स्ट्रोक मारला असता तर धावा मिळू शकल्या असत्या, मात्र लीव करायचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय धावसंख्येची मात्र धावफलकावरती स्थिर स्थगित. 5 धावा धावफलकावरती प्रवेश. बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होतीये. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 4 चेंडूंसाठी कंप्लीट झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, 1 सिंगल आली आहे. 10 पर्यंत धावसंख्या गेली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल, मात्र 10च्या आतमध्ये रोखलं तर सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते. एकंदरीत 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती अनसंग वॉरियर, अनसंग हिरो म्हणून ज्याची ओळख आहे असा साईनाथ ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या वरती विश्वास दाखवला. KPL पहिल्या सीझन पासून खेळतोय, मात्र बॅटिंग आणि बॉलिंग त्याला 5व्या सीझन मध्ये मिळाली आणि तेव्हापासून त्याच्या माध्यमातून बॅटिंग चांगली होती, बॉलिंग चांगली होत असताना पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू, फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज साईनाथ ठाकरेचा ब्रँड, ठाकरे ब्रँड बोलतोय. बॉल सीमा पार, षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. मी म्हटलं होतं जेव्हा संधी मिळतीये संधीचं सोनं केलं जात आहे. ठाकरे ब्रँड इथे बोलत असताना पाहायला मिळतो आणि सायनाच्या बॅट मधून निघतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडतोय तोफेचा गोळा. षटकार आलाय. टीमची टोटल डबल डिजिट मध्ये 12 धावा धाव फलकावरती. क्या बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळतीये. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील
इथे होत असताना पाहायला मिळतील कंप्लीट. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट आहेत आणि ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. 14 धावा धावफलकावरती 15 धावेंचं एक भलं मोठं टार्गेट सध्याच्या स्थितीला सेट जे मात्र करण्यात येतोय. साईनिधी 11 पावशेपाडा विपक्ष चलो शिर्डी 11 या संघाच्या विरोधामध्ये. विनंती असेल लवकरात लवकर फिल्डिंग चलो शिर्डी 11 टीमने लावून घ्यायची आहे. तर साईनिधी 11 टीम आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 14 धावा धावफलकावरती 15 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. कालच्या दिवसामध्ये दत्तकृपा वॉरियर्स संघामधून साईदीपने एक चौकार मारला होता आणि त्या चौकारासाठी वरप गावातील उद्योजक समाजसेवक पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून 1000 आणि विजय शेठ भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेलं आहे. साईदीप यांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याचे 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला मात्र देण्यात येणारे रिक्वेस्ट करतोय. काही पारितोषिक असेल ते देणार आहोत. साईदीप लवकर ये, विनंती असेल थोडंसं सहकार्य कर. राकेश शेठ वाळिंबे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. राकेश शेठ वाळिंबे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. ब्लॅक गॉगल चॉकलेट बॉय म्हणून राकेश शेठ वाळिंबे यांची ओळख आहे. चला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. धनजी शेठ सुरोशे साहेबांना देखील यांच्या शुभ हस्ते आपण छगन शेठ बनकरी साहेबांना देखील विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा कॅश प्राइज आपण देणार आहोत. विजय शेठ भोईर असतील त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि गणेश दादांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळतो. त्यांच्या मुलाने कमी वयामध्ये सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर वडिलांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आपण पाहू शकतो. जेवणाची व्यवस्था जी मात्र सुरू झालेली आहे. विनंती असेल सर्व मान्यवर असतील प्रेक्षक असतील आपल्याला विनंती आहे आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचे. कृष्णा ठाकरे यांचे अभिष्ट चिंतन आणि त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने ही जेवणाची सोय आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचे. दोन्ही टीम्स स्पीड अप करायचे. साईनाथ चला मॅच वरती लक्ष द्या. विनंती असेल आपण देखील थोडंसं सहकार्य करायचे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 15 धाव्यांची गरज. पहिले 3 चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल. स्ट्रायकर एंड वरती विकास उर्फ विकी आपल्याला पाहायला मिळतील. विकास यांच्या माध्यमातून झकास कामगिरी होती की नाही हे पाहणं महत्त्वाचं. दुसऱ्या बाजूला आकाश सुरोशे पाहायला मिळेल ज्या आकाशने चलो शिर्डी या संघाच्या विरोधामध्ये 55 धावेंची विस्फोटक फलंदाजी केली होती. असा खेळाडू देखील. तर बॉलिंग मार्क वरती साहिल. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय गरकन गिरकी घेतोय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. येणारे 5 चेंडू विजयासाठी 15 धावेंची गरज. आणि आता बाहुबली यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. अर्नॉल्ड ऑफ कल्याण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट चेहऱ्यावरती स्मित असे आणि एक अप्रतिम व्यक्तिमत्व. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. स्वतः साहिल यायचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. विकास यांच्या माध्यमातून नाही होते कामगिरी झकास आणि म्हणूनच ते चालले तंबूच्या श्रेयाला. लागतोय पहिला झटका 0 या आकड्यावरती.
इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, लाऊड अपील केली जातीये, डॉट बॉलची समाप्ती होतीये. साहिल नाव नाही तर ब्रँड झालेला आहे. 3 चेंडू 3 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. येणारे 3 चेंडू विजयासाठी 15 धाब्यांची गरज. प्रत्येक मॅच मध्ये स्ट्रायकर एंड वरती आकाश असायचा. मग अशा परिस्थितीमध्ये आकाशला स्ट्राईक तुम्ही का नाही देत हे पाहणं महत्वाचं असेल. इथे सागरने जर एस्टन वरती चेंडू लावला असता तर आत्ताच मॅच फिनिश झाली होती. मात्र तो नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी कशाला करायला गेला हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह. एक धाव कंप्लीट होते. समीकरण येऊन टेपलाय 2 चेंडू कंपल्सरी 14 धाब्यांची गरज. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विनंती असेल दोन्ही टीम्स ज्या खेळत आहेत, जसा सामना फिनिश होईल कॅप्टननी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं. कॅप्टन जो विजयी होईल त्यांनी लवकरात लवकर यायचं. आता संतोष दादा म्हणतायत की मेवणे खुश झालेत. एक चेंडू आणि कंपल्सरी 13 धाब्यांची गरज आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच होतीये फिनिश. कॅप्टननी लवकर यायचंय. चलो शिर्डी 11 टीम कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. दुसऱ्या बाजूला आय थिंक आनंद दादा देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायनाथ लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचंय. साईभाऊ चला लवकरात लवकर कॅप्टनला पाठवा. टॉस आपण इथे करणार आहोत. चलो शिर्डी 11 टीम लवकरात लवकर कॅप्टनला पाठवा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल. साहिलचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण सुपर ओव्हर मध्ये जर तुम्ही अशी गोलंदाजी करतायत तर तुमचं नाव उल्लेख होणं